Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पूर्व विदर्भातील 5 लोकसभेच्या जागांवरती मतदानाची प्रक्रिया आता पार पडलेली आहे। लोकसभा निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अशा काही जागा होत्या ज्यामुळे महाविकास आघाडीतला तिढा तो अद्यापही कायम आहे। दुसरीकडे भाजपने अमरावती, सातारा आणि रत्नागिरी या 3 शिवसेनेच्या जागांवरती स्वतःचे उमेदवार जाहीर केले आणि त्याबाबतचा प्रचार सुरू केलाय। नाशिक, ठाणे, पालघर आणि संभाजीनगर या 4 जागांचा तिढा अद्यापही कायम असला तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काल संध्याकाळपर्यंत संदीपान भुमरे जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता ही उमेदवारी कशासाठी महत्त्वाची आहे? अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत ते संभाजीनगरमध्ये आले होते, त्यांनी एक प्रचार सभा घेतली होती आणि त्या सभेतून त्यांनी थेट संभाजीनगरच्या जागेवरती दावा ठोकला होता। त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुद्धा सुरू केली। त्यामुळे भाजप संभाजीनगरच्या जागेवरती दावा ठोकून तिथून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवेल का अशी सुद्धा चर्चा सुरू होती। त्यामुळे संभाजीनगर शिवसेनेसाठी महत्त्वाचं काय आहे आणि भाजपचा विरोध झुगारून एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर कसं राखलं, तसेच भुमरे यांच्यासमोर खैरेंचं आव्हान किती मोठं असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाची नावं चर्चेत होती हे समजून घेण्यापूर्वी संभाजीनगर हे शिवसेनेसाठी महत्त्वाचं काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं, एक स्वतंत्र गट त्यांचा सुरुवातीला स्थापन झाला। त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली। वर्षानुवर्षे ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची कमान सांभाळलेली होती त्यावेळेस संभाजीनगर हे मराठवाड्यातलं एक सेंटर म्हणून शिवसेनेसाठी राहिलेलं होतं। सगळ्यात पहिलं यश जे शिवसेनेला मिळालं ते संभाजीनगरमध्ये मिळालं। चंद्रकांत खैरे 4 वेळेस इथून खासदार राहिले। मध्य असेल किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवसेनेची चांगली मतं होती, त्यामुळे अनेकदा शिवसेनेचे आमदार सुद्धा ग्रामीण भागातून निवडून आले। त्यामुळे एका प्रकारे शिवसेनेला जितकं महत्त्वाची मुंबई आहे, ठाणे आहे, तितकंच सुद्धा महत्त्वाचं संभाजीनगर होतं। त्यामुळे बंड झाल्यानंतर संभाजीनगर राखणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी वर्चस्वाची, अस्तित्वाची आणि एका प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नरेटिव्ह सेट करण्याची लढाई होती। परंतु ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संभाजीनगरमध्ये आले आणि भर सभेतून त्यांनी मी कमळाचा शब्द तुमच्यासमोर घेऊन आलोय, संभाजीनगरचा शब्द घेऊन आलोय आणि इथून कमळाच्या चिन्हावरती आपल्याला उमेदवार जिंकवायचा आहे असं वक्तव्य केलं। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यावरून भाजप नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये सुद्धा वाकयुद्ध रंगलेलं होतं। त्यामुळे सुद्धा भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांनी महायुतीतल्या या जागेवरती दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या वादाला एक किनार अशी सुद्धा होती की ज्यावेळेस लोकसभा निवडणूक लागली आणि त्यापूर्वीचा जो चारच्या बंडानंतरचं जे राजकारण होतं त्यावेळेस भाजपने या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये 2 नेत्यांना ताकद देण्याचं काम केलं होतं। अतुल सावे जे औरंगाबाद पूर्व म्हणजे संभाजीनगर पूर्वमधून आमदार आहेत त्यांना भाजपने मंत्रिपदाची संधी दिली। त्याचबरोबर जे माजी महापौर होते भागवत कराड यांना राज्यसभेवर घेऊन थेट केंद्रीय मंत्रिपदावरती त्यांची वर्णी लावली। त्यामुळे सुद्धा संभाजीनगर भाजपसाठी महत्त्वाचं झालेलं होतं। संभाजीनगर ही जागा जनता पार्टी 1977 मध्ये जिंकली होती जनता पार्टी। त्यानंतर भाजप अद्याप या जागेवर कधी जिंकलेला नाही। याचं कारण महायुतीमध्ये शिवसेनेकडे ही जागा नेहमी असायची, त्यामुळे या जागेवरती भाजपने जे आहे ते दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अतुल सावे आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बंब असे 2 आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आहे। त्यामुळे कुठेतरी या आमदारांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची ताकद वापरून ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। दुसरीकडे संजय शिरसाट, रमेश बोरनारे आणि प्रदीप जयस्वाल हे 3 आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे 3 आमदारांच्या बळावर आणि महायुतीच्या धर्मानुसार ही जागा आम्हालाच मिळावी असा काहीसा दावा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता। आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे कशी गेली आणि त्याचं सूत्र नेमकं कसं होतं याकडे आपण नजर टाकूयात। एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच ज्या जागा महायुतीच्या धर्मानुसार शिवसेनेकडे आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्यात असा काहीसा दावा शिवसेनेने केला होता। परंतु मराठवाड्यातलं आपण जर समीकरण बघितलं तर संभाजीनगर आणि हिंगोली या 2च जागा केवळ एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेल्या आहे। भाजपकडे जालना, बीड, नांदेड आणि लातूर 8 जिल्ह्यांपैकी 4 जागा भाजपकडे, 2 जागा ज्या औरंगाबाद आणि हिंगोली या शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे उस्मानाबाद आणि महादेव जानकर यांना जे महायुतीकडून तिकीट देण्यात आलंय ते परभणीमध्ये। तर उस्मानाबादची जागा जी आहे धाराशिवची आणि परभणीची जागा या 2 जागा एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना भाजपच्या महायुतीच्या धर्मानुसार शिवसेनेकडे राहिलेली आहे। परंतु त्यातली एक जागा राष्ट्रवादीकडे गेली
आणि एक जागा परभणी जी रासपकडे गेली, महादेव जानकर यांच्याकडे गेली. त्यामुळं साहजिकच इथे शिवसेनेच्या 2 जागा कमी झालेल्या होत्या. मग अशा वेळेस जर तुम्ही संभाजीनगरची जागा मागत असाल तर मराठवाड्यामध्ये आमची ताकद कमी होईल, अशी सुद्धा चर्चा शिवसेनेच्या गोटामध्ये होती, कार्यकर्त्यांमध्ये त्यांची भावना होती. त्यामुळं सुद्धा संभाजीनगरच्या जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा ठोकला होता. आणि ही जागा जाहीर करण्यामागचं महत्त्वाचं आणि क्षणार्धात जे कारण जे होतं ते अमरावतीची जागा भाजपने जाहीर केली, जी शिवसेनेची जागा आहेत. आडसूळ तिथून अनेक वर्ष खासदार राहिले होते. तिथून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. साताऱ्याची जागा जिथून नरेंद्र पाटील शिवसेनेकडून लढलेले होते, तिथं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जी महत्त्वाची कोकणातली जागा आहे त्या शिवसेनेच्या जागेवर सुद्धा भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे 3 महत्त्वाच्या जागा ज्या भाजपकडे गेल्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता संभाजीनगरसाठी कुठल्या नावांची चर्चा होती तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर होईल हे चित्र अगदी स्पष्ट होतं. परंतु या चित्रामध्ये एंट्री झाली ती अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी सुद्धा ठाकरे गटाकडून उमेदवारीवरती दावा ठोकला. दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांची बैठक मातोश्रीवरती झाली. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे या सगळ्या राजकीय हालचालींवरती लक्ष ठेवून होते. त्यांनी विनोद पाटील यांच्यासोबत 2दा बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये उमेदवारीवर देखील चर्चा केली. विनोद पाटील बाहेर आल्यानंतर त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे हे माझ्या उमेदवारीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर 2019 मध्ये जे अपक्ष फॅक्टर ट्रॅक्टर फॅक्टर चालला होता, हर्षवर्धन जाधव 2,85,000 मतं त्यांनी मिळवली होती आणि त्यांच्याच मतामुळं चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याचा दावा जो आहे तो शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आला होता. त्या हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सुद्धा गुप्त भेटी या मुख्यमंत्र्यांच्या झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळं अशा वेळेस कुणाला उमेदवारी दिली जाईल शिवसेनेकडून अशी चर्चा होती. परंतु सध्याचे मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचा जो प्रभाव आहे मराठवाड्यामध्ये त्या राजकीय समीकरणांचा विचार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जरी जालना आणि बीड या भागामध्ये असलं तरी सुद्धा त्याचा काहीसा प्रभाव हा संभाजीनगर लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळं चंद्रकांत खैरे जे ओबीसी समाजातून येतात आणि त्यामुळं संदीपान भुमरे या मराठा चेहऱ्याला पुढे करून कुठेतरी मराठा वर्सेस ओबीसी असं काही समीकरण जे तयार होते राजकीय समीकरण त्याचा कुठेतरी फायदा एकनाथ शिंदे यांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसरीकडे MIM कडून इम्तियाज जलील यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेले ओवेसी यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. असं ओवेसी हे गंगापूरमध्ये आले आणि त्यांनी तिथून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं अकोला लोकसभेसाठी. त्यामुळे कुठेतरी MIM कडून दलित जे मतदार आहेत त्यांना चूज करण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता संदीपान भुमरे यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर विनोद पाटील जे आहे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. त्याचबरोबर उपमहापौर जे आहे संभाजीनगरचे राजेंद्र जंजाळ जे शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी सुद्धा उमेदवारीवरती दावा ठोकला होता. त्यांनी सुद्धा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव मी ज्यांचा मागाशी उल्लेख केला त्यांनी एक प्रेस घेतली आणि त्या माध्यमातून त्यांनी विधानसभेचा शब्द देण्यात आल्याचं सांगितलं. परंतु हे सांगताना त्यांनी संजना दानवे ज्या त्यांच्या पत्नी होत्या त्यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा नेहमी होत असतात त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळणार असल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे विधानसभेचं तिकीट. त्यामुळं कुठेतरी आता राजेंद्र जंजाळ असतील विनोद पाटील असतील आणि हर्षवर्धन जाधव असतील ज्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू होती त्या तीनही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं भुमरे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे कारण तिन्ही नेते नाराज आहेत. आणि दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होऊन बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळे ते शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुद्धा भुमरे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. भुमरे यांचा जो पैठण विधानसभा मतदारसंघ आहे तो औरंगाबाद लोकसभेमध्ये येत नाही, तो जालना लोकसभेमध्ये येतो. त्यामुळं गंगापूर, वैजापूर, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, मध्य आणि पूर्व या 6ही मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे यांना नव्याने जे आहे ते सुरुवात करावी लागणार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सोबत घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर भाजप नेत्यांची साथ सुद्धा भुमरे यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा सोबत भुमरे यांना घ्यावं लागणार आहे. त्यामुळं भुमरे यांच्या उमेदवारीमुळं जलील, भुमरे आणि खैरे अशी काहीशी तिरंगी लढत संभाजीनगरमध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.